सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello students, welcome to educational video for 9th standard of semi-English medium students. Subject Science and Technology Part 1, Lesson number 12, Study of Sound. This is third video out of 3 videos of this lesson. It means this is last video of this lesson. Dear students, in this video we are going to learn numerical examples from this lesson. Let us see first example. The speed of sound in air at 0 degree Celsius is 332 meter per second. समजा साऊंडचा वेग, साऊंडचा स्पीड 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला 332 मीटर पर सेकंड एवढा आहे. If it increases at the rate of 0.6 मीटर पर सेकंड पर डिग्री, जे एका डिग्रीला त्याची स्पीड, साऊंडचा स्पीड हा 0.6 मीटर पर सेकंड ने इन्क्रीज होतो, वाढतो. What will be the temperature when the velocity has increased to 344 मीटर पर सेकंड? तर समजा जर वेलॉसिटी, साऊंडची वेलॉसिटी 344 मीटर पर सेकंड एवढी झाली तर त्यावेळेस त्याचे तापमान किती असणार? अशा प्रकारचा प्रश्न आहे. व्हॉट विल बी द टेम्परेचर when the velocity has increased to 344 meter per second. So, for the solution of this example, first we have to see what is the given in this example. First given is the speed of the sound in air at 0 degree Celsius. This is the given, and it is what is the speed of the sound at in air at 0 degree Celsius? 332 meter per second. And second thing is increase in velocity of sound per degree. एका डिग्रीला वेलॉसिटी, स्पीडची वेलॉसिटी किती वाढते? 0.6 मीटर पर सेकंड ने वाढते. सो सेकंड गिवन इज increase in velocity of sound per degree is equal to 0.6 meter per second per degree. And we have to find temperature. तर टेम्परेचर आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे 344 मीटर पर सेकंड वेलॉसिटी असताना टेम्परेचर किती? अशा प्रकारचा प्रश्न आहे. सो कॅल्क्युलेशन. फर्स्ट वी ड्रॉ द डिफरन्स इन वेलॉसिटी इज इक्वल टू 344 मायनस 332 इज इक्वल टू 12 मीटर पर सेकंड. अशा पद्धतीने आपण तापमानातील फरक काढून घेतलेला आहे. बघा, म्हणजे तापमान वाढल्यानंतर, व्हेलॉसिटीतील फरक काढून घेतलेला आहे. म्हणजे तापमान वाढल्यानंतर व्हेलॉसिटी वाढली. 0 डिग्री टेम्परेचरला व्हेलॉसिटी 332 होती, आणि टेम्परेचर वाढल्यानंतर ते किती टेम्परेचर वाढलं ते आपल्याला माहित नाही, ते आपल्याला काढायचं आहे. आणि ते टेम्परेचर वाढल्यानंतर व्हेलॉसिटी 344 मीटर पर सेकंड झाली. म्हणून या वेलॉसिटीतला फरक म्हणजे काय करावं लागेल? 344 मधून 332 वजा करावे लागतील, ते 12 आले. सो डिफरन्स इन व्हेलॉसिटी इज इक्वल टू 344 मायनस 332 इज इक्वल टू 12 मीटर पर सेकंड. अँड वी नो for 1 degree Celsius rise in temperature velocity increases by 0.6 मीटर पर सेकंड. एका डिग्रीला 1 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर वाढल्यामुळे वेलॉसिटी 0.6 मीटर पर सेकंड वाढते. सो x डिग्री सेल्सिअस जे आपल्याला काढायचंय, x डिग्री सेल्सिअस राईज इन टेम्परेचर वेलॉसिटी इन्क्रीजेस बाय 12 मीटर पर सेकंड.
म्हणून आता आपल्याला जो प्रश्न विचारलाय तेवढं तापमान झाल्यानंतर व्हेलॉसिटी किती वाढली? 12 मीटर पर सेकंड वाढली. आता हे आपण गुणोत्तर आणि प्रमाण याच्यामध्ये लिहून घेणार आहोत. सो 1/x इज इक्वल टू 0.6/12. जे 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढल्यावर व्हेलॉसिटी 0.6 वाढते, तर एक्स ला 12 वाढलेले. अशा पद्धतीने आपण प्रमाण हा रेशो आपण लिहून घेतलेला आहे. सो कॅल्क्युलेशन करून समजा यांची न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्सचेंज केले तर काय होणार? पोझिशन x/1 इज इक्वल टू 12/0.6. न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्सचेंज केल्यामुळे सो x इज इक्वल टू 12/0.6 आणि हा भागाकार केल्यानंतर काय उत्तर आलं? 20 येणार. सो x इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस. सो द आन्सर इज द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड विल बी 344 meter per second at 20 degree Celsius. This is the 20 degree Celsius is the answer of this question. Next example is Nita heard the sound of lightning after 4 seconds of seeing it. What was the distance of the lightning from her? The velocity of sound in air is 340 meter per second. आता हे लक्षात ठेवायचंय बघा, साऊंडची हवेमधली वेलॉसिटी 340 मीटर पर सेकंड. काही उदाहरणांमध्ये ही वेलॉसिटी दिलेली नसते. ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता असेल त्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू टाकू शकतो. द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज 340 मीटर पर सेकंड. आता उदाहरण काय लक्षात घ्या, नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला, तर वीज नीतापासून किती अंतरावर असेल? अशा प्रकारचा प्रश्न आहे. सो फॉर द सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल, फर्स्ट वी हॅव टू सी what is the given in this example. The given is velocity of sound in air, that is v is equal to 340 meter per second, and second thing is time is given in this example, and that is 4 seconds. So time t is equal to 4 seconds, and what we have to find? Distance means lambda. So formula, we know the formula, v is equal to lambda upon t, that is velocity is equal to wavelength upon time. So calculation, v is equal to lambda upon t. We know the value of v is 340. This is 340 is equal to lambda upon 4. Time is 4 seconds. So 4. That's why lambda is equal to 340 multiplied by 4. So the product of this multiplication is 1360 meter. So lambda is equal to 1360 meter. So the distance of the lightning from Nita is 1360 meter. Next example is Sunil is standing between two parallel walls. सुनील हा 2 समांतर भिंतींच्या मध्ये उभा आहे. Sunil is standing between 2 parallel walls. The wall closest to him is at a distance of 660 meter. तो दोन्ही भिंतींच्या मध्ये उभा आहे आणि त्याच्या जी जवळची भिंत आहे, आता ऑब्विसली 2 भिंतींपैकी एक भिंत त्याच्यापासून जास्त जवळ असेल, तर म्हणजे जास्त जवळ आहे बघा. द वॉल क्लोजेस्ट टू हिम इज ॲट ए डिस्टन्स ऑफ 660 मीटर. हे एक भिंत जी जवळची भिंत आहे तिचं त्याच्यापासूनचं अंतर हे 660 मीटर आहे. If he shouts, he hears the first echo after 4 seconds and another after another 2 seconds. जे तो ओरडल्यानंतर 4 सेकंदानंतर त्याला पहिला इको ऐकू आला आणि पहिल्या इकोच्या नंतर पुन्हा
2 सेकंदानंतर दुसरा इको ऐकू आला. अशी सिच्युएशन आहे बघा. आणि या सिच्युएशन वरून 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, अँड सेकंड क्वेश्चन इज व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द टू वॉल्स. तर ध्वनीचा हवेतील वेग किती, पहिला प्रश्न. आणि या 2 भिंतींमधलं अंतर किती, दुसरा प्रश्न. सो फर्स्ट वी हॅव टू सी व्हॉट इज द गिवन in this example. First given is distance of the closest wall, that is 660 meter. त्याच्या जवळची, सुनीलच्या जवळची जी भिंत आहे त्याच्यापासूनचं त्या भिंतीचं अंतर 660 मीटर. टाइम फॉर द फर्स्ट इको इज 4 सेकंड. पहिला इको त्याला 4 सेकंदानंतर ऐकू आला. टाइम फॉर द सेकंड इको इज 6 सेकंड. तर इथं अनादर 2 सेकंड्स म्हटलंय म्हणजे काय, पहिला इको 4 सेकंदात ऐकू आला आणि त्या 4 सेकंदाच्या नंतर 2 सेकंदात दुसरा इको आला, म्हणजे 4 अधिक 2 6 सेकंद. हे लक्षात घ्या, 6 सेकंदचं गणित. टाइम फॉर सेकंड इको T2 इज इक्वल टू 6 सेकंड and time for the first echo T1 is 4 seconds. So what we have to find velocity of the sound in air and distance between two walls. Now आता आपण कॅल्क्युलेशन बघूया. फर्स्ट डिस्टन्स इज इक्वल टू 66 मीटर. पहिला प्रश्न सोडूया. डिस्टन्स इज इक्वल टू 66 मीटर. इको प्रोड्यूस्ड आफ्टर टाइम 4 seconds. So time taken by sound to travel given distance. म्हणजे बघा, सुनील पासून भिंतीपर्यंत जाण्यासाठी त्याला किती वेळ लागला, म्हणजे 2 सेकंद लागले. टोटल इको ऐकायला 4 सेकंद आले. म्हणजे सुनील पासून भिंतीपर्यंत जायला 2 सेकंद, भिंतीवरून तो साऊंड रिफ्लेक्ट होऊन त्याच्या कानापर्यंत यायला पुन्हा 2 सेकंद, असे ते 4 मिनिट आहेत. म्हणून साऊंडला सुनील पासून भिंतीपर्यंत पोहोचण्यासाठी जो वेळ लागलेला आहे, म्हणजे 660 मीटर अंतरापर्यंत अंतर कापण्यासाठी जो वेळ लागलेला आहे तो 2 सेकंद. सो टाइम टेकन बाय साऊंड टू ट्रॅव्हल गिवन डिस्टन्स इज इक्वल टू 2 सेकंड. सो दिस इज द फॉर्म्युला. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे, 660 मीटर. तर आपण ती व्हॅल्यू टाकून घेतलेली. टाइम टू, सो वेलॉसिटी इज इक्वल टू 330 meter per second. So velocity of sound in air is 330 meter per second. Now we turn towards the second question. What is the second question? What is the distance between the two walls? Now see here. Let distance between the two walls is equal to S1 plus S2. Suppose S1 means distance from Sunil, distance of first wall from Sunil, and S2 is distance of second wall from Sunil. सुनील पासून पहिल्या भिंतीचं अंतर समजा S1 आहे. S आपण डिस्टन्स साठी घेतो बघा. म्हणून सुनील पासून पहिली भिंत S1 एवढं डिस्टन्स आहे आणि सुनील पासूनच्या दुसऱ्या भिंतीचं अंतर S2 आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती बघा, V इज इक्वल टू ST. असं आपण डिस्टन्स साठी S घेतलेला आहे. V इज इक्वल टू ST. सो S1 इज इक्वल टू VT1. म्हणजे आता हा T टाइम इकडे मल्टिप्लिकेशनला जाईल वेलॉसिटीचा. सो इज इक्वल टू VT1 प्लस VT2. हे तुमच्या लक्षात आलं असेल बघा. आता पुढच्या स्टेपला काय केलं, T1 T2 आपण एका ब्रॅकेट मध्ये टाकले, म्हणजे V कॉमन काढलेला आहे. सो V इंटू ब्रॅकेट T1 प्लस T2. नाउ पुट द व्हॅल्यूज ऑफ दिस टर्म्स. V ची व्हॅल्यू 330 मीटर पर सेकंड इंटू ब्रॅकेट T1 किती आहे 4/2. 4/2 येणार प्लस 6/2. नाही का, 6 सेकंद लागलेत. म्हणजे तेवढा अंतरासाठी किती, सॉरी त्याच्या निम्मे म्हणजे 2 सेकंद. सॉरी 2 म्हणजे निम्मे करावं लागतं म्हणून 2. पहिला इको 4 सेकंदामध्ये आला होता. तेवढ्या अंतरासाठी
म्हणून एकाच बाजूचं अंतर आपल्याला घ्यायचं, एकाच बाजूच्या अंतराचा वेळ काढायचा आहे म्हणून 2 ने भागितलंय बघा, आणि दुसरा इको 6 सेकंदानंतर म्हणून 2 ने भागितलंय. सो आता हा कॉमन झाला 2, जे 6 अधिक 4 बरोबर 10 भागिले 2 म्हणजे 5. सो इज इक्वल टू 330 मल्टिप्लाय बाय 5 मीटर. So is equal to 1630 meter. So the distance between the two walls is 1630 meter. Next example is hydrogen gas is filled into identical bottles A and B at the same temperature. The mass of the hydrogen in the two bottles is 12 gram and 48 gram respectively. In which bottle will sound travel faster? How many times as fast as the other? Hydrogen gas is filled in two identical bottles A and B at the same temperature. हायड्रोजन गॅस दोन सारख्या बाटल्यांमध्ये एकाच तापमानावर ठेवलेला आहे. समजा पहिली जी बॉटल आहे ती ए आहे, दुसरी बॉटल बी आहे, असं आपण कन्सिडर करू. द मास ऑफ द हायड्रोजन इन टू बॉटल्स इज 12 ग्रॅम अँड 48 ग्रॅम रिस्पेक्टिव्हली. आता पहिली बॉटल म्हणजे ए बॉटल मध्ये समजा 12 ग्रॅम हायड्रोजन आहे आणि बी बॉटल मध्ये 48 ग्रॅम हायड्रोजन आहे. इन विच बॉटल विल साऊंड ट्रॅव्हल फास्टर? कोणत्या बाटलीमधील ध्वनीचा वेग जास्त असेल, गती जास्त असेल? हाऊ मेनी टाइम्स ॲज फास्ट ॲज द अदर, किती पटीने जास्त असेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. सो फर्स्ट वी हॅव टू सी व्हॉट इज द गिवन इन दिस एक्झाम्पल. सो गिवन फर्स्ट वन इज मास of the hydrogen gas in bottle A, that is M1 is equal to 12 gram. तर A या बॉटल मधलं जे वस्तुमान आहे हायड्रोजन गॅसचं ते 12 ग्रॅम आहे. ते मास आपण M1 कन्सिडर केलं समजा. then second given is mass of the hydrogen gas in bottle B M2 is equal to 48 grams. B या बॉटल मधील हायड्रोजन गॅसचं मास 48 ग्रॅम आहे असं आपण कन्सिडर केलं. सो टू फाइंड व्हॉट वी हॅव टू फाइंड व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन बॉटल ए अँड बॉटल बी. दोन्ही बॉटल मधली साऊंडची व्हेलॉसिटी आपल्याला शोधायची. सो वी नो द फॉर्म्युला V इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ रो. दिस रो मीन्स हियर डेन्सिटी. आता हे जे लेटर आहे बघा, हे रोचं ग्रीक लेटर आहे, रो म्हणायचं याला, आणि ते डेन्सिटी साठी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. सो व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ डेन्सिटी, दॅट इज रो. अँड सेकंड फॉर्म्युला रो इज इक्वल टू m अपॉन v, मीन्स डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन वॉल्यूम. सो लेट अस सी द कॅल्क्युलेशन. डेन्सिटी ऑफ हायड्रोजन गॅस इन बॉटल A and density of bottle the hydrogen gas in the bottle A is equal to 12 upon V, and density of hydrogen gas in bottle B, that is rho B, is equal to 48 upon V. आता A या बॉटल मधल्या हायड्रोजन गॅसची डेन्सिटी किती आहे? म्हणजे त्याची डेन्सिटी इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे आता m अपॉन v. म्हणून अशा प्रकारे हे लिहून घेतलेले आपण बघा. रो A इज इक्वल टू 12 अपॉन v आणि रो B इज इक्वल टू 48 अपॉन v. अशा पद्धतीने आपण लिहून घेतो. वी नो तो VA अपॉन VB मीन्स व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन गॅस इन बॉटल A अपॉन velocity of hydrogen gas in bottle B, that is VA upon VB is equal to under root of rho B upon rho A. हे अशा प्रकारचं स्टेप येणार लक्षात घ्या. सो आता पुढच्या स्टेपला काय केलं आपण, या रो B आणि रो A च्या व्हॅल्यूज टाकून घेतलेल्या आहेत.
So VA upon VB is equal to under root of 48 upon V अपॉन 12 अपॉन V. आता न्यूमरेटरला हा V, हा डिनॉमिनेटरचा V हे कॅन्सल होतील आणि म्हणून पुढच्या स्टेपला VA अपॉन VB इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 48 अपॉन 12. आता हा भागाकार केला तर 12 चौक 48. सो VA अपॉन VB इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 4 आणि हा अंडर रूट मधून बाहेर काढल्यामुळे हा काय झालं, याचं उत्तर 2 झालं. सो VA अपॉन VB इज इक्वल टू 2. सो VA इज इक्वल टू, आता हा VB इकडे भागीला होता, इकडे गुणीला गेला, म्हणून VA इज इक्वल टू 2VB. सो आन्सर इज द वेलोसिटी ऑफ साऊंड विल बी मोर इन बॉटल ए. ए मधल्या ए या बॉटल मधील हायड्रोजन ए या बॉटल मधील साऊंडचा वेलोसिटी ही जास्त आहे. वेलोसिटी ऑफ साऊंड इन बॉटल ए इज ट्वाइस दॅट इन द बॉटल. ट्वाइस याच्यापेक्षा हे आपल्याला इथं दिसून येतं. सो सेकंड आन्सर इज, आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन इज velocity of sound in bottle A is twice that in bottle B. Next example is helium gas is filled in two identical bottles A and B. दोन सारख्या बाटल्यांमध्ये हेलियम गॅस भरलेला आहे. समजा त्यातील एका बाटलीला आपण A कन्सिडर केलं आणि दुसऱ्या बाटलीला आपण B कन्सिडर केलेलं आहे. So helium gas is filled into identical bottles A and B. The mass of the gas in the two bottles is 10 gram and 40 gram respectively. म्हणजे बघा, ए बॉटल मधील हेलियम गॅसचं मास समजा 10 ग्रॅम आहे आणि बी बॉटल मधील गॅसचं मास हे 40 ग्रॅम आहे. If the speed of the sound is the same in both bottles, समजा दोन्ही बाटल्यांमधील ध्वनीची गती सारखी आहे, तर तुम्ही कोणता निष्कर्ष काढणार? What conclusions will you draw? So this is the question. So first we have to see what is the given in this example. The first given is mass of the gas in bottle A is equal to 10 gram. A bottle मधील गॅसचं मास 10 ग्रॅम. And second given is mass of the gas in bottle B is equal to 40 gram. B bottle मधील गॅसचं मास 40 ग्रॅम. Speed of the bottle in A is equal to speed of the sound. Speed of the sound in bottle A is equal to speed of sound in bottle B. That is VA is equal to VB. दोन्ही बाटल्यांमधील ध्वनीचा वेग सारखा आहे, म्हणून आपण अशा प्रकारचे इक्वेशन लिहिलंय बघा. VA velocity of gas in bottle A is equal to velocity of gas in bottle B. As the gas in both the bottles is same, molecular weight is constant. आता दोन्ही बॉटल मधला गॅस सारखा ऍज द म्हणजे दोघांचं मॉलिक्युलर वेट सारखं आहे, लक्षात घ्या, कारण दोन्ही बॉटल मध्ये हेलियमच गॅस आहे. सो ऍज द गॅस इन बोथ द बॉटल्स इज सेम, लक्षात, मास डिफरंट आहे परंतु मॉलिक्युलर वेट हे सारखं आहे बघा, एकच आहे, कॉन्स्टंट आहे. मॉलिक्युलर वेट इज कॉन्स्टंट. Now let us see what is the solution. So we know the formula. V is directly proportional to T. V is directly proportional to under root of T. So VA means velocity of gas in bottle A is directly proportional to under root of time A. सो TA. म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला सेम फॉर्म्युला इथे लिहावा लागेल. VB is directly proportional to under root of TB. We also know that VA is inversely proportional to under root of rho A. मागच्याच उदाहरणामध्ये आपण पाहिलं बघा, rho is denoted for density. तो डेन्सिटी साठी घेतलेला आहे.
आणि वेग आणि डेन्सिटी ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत आपल्याला माहिती आहे. सो VA इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ रो ए and VB inversely proportional to 1 upon under root of rho B, where rho A म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ हेलियम इन बॉटल A and rho B is density, rho B is equal to density of helium in bottle B. So VA is equal to under root of TA upon rho A. लक्षात घ्या. आता बघा, हे एक इक्वेशन आणि हे एक दुसरं इक्वेशन, हे यांचं कॉम्बिनेशन करून आपण अशा पद्धतीने मांडणी करू शकतो. सो VA इज इक्वल टू अंडर रूट ऑफ TA अपॉन रो ए. त्याचप्रमाणे अशा प्रकारचं इक्वेशन लिहू शकतो. VB इज इक्वल टू सेम ॲज अबाव, VB इज इक्वल टू अंडर रूट ऑफ TB अपॉन रो B. But we know that VA is equal to VB. आता VA आणि VB सारखे आहेत हे आपल्याला उदाहरणामध्ये सांगितलंय. Therefore TA अपॉन, म्हणजे आता यांच्या बरोबरीच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते आपण इक्वल मध्ये लिहून घेतलेल्या आहेत बघा. Therefore अंडर रूट ऑफ TA अपॉन रो A इज इक्वल टू अंडर रूट ऑफ TB अपॉन रो B. सो देअरफॉर आता इथं काय केलंय बघा, आपण अशा प्रकारची, म्हणजे समजा हा रो ए इकडे मल्टिप्लिकेशनला गेला आणि हा मल्टिप्लिकेशन रो ए बरोबर असलेला मल्टिप्लिकेशनचा हा इकडे डिवाइड झाला. असं सिंपल आहे बघा. म्हणून यांच्या आदला बदली आपल्याला करता येतात. आपल्याला गणितात तुम्ही शिकला असाल. देअरफॉर पुढची स्टेप अशा प्रकारची आली बघा. अंडर रूट ऑफ TA अपॉन TB आपल्या सोयीसाठी ती करून घेतली, इज इक्वल टू अंडर रूट ऑफ रो ए अपॉन रो बी. आता टेकिंग स्क्वेअर्स ऑफ बोथ साइड, दोघांचे जर स्क्वेअर केले तर काय होईल, हे अंडर रूट उडतील, कॅन्सल होतील. सो TA, पुढची स्टेप TA अपॉन TB इज इक्वल टू रो ए अपॉन रो बी. आता रो ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 10 ग्रॅम आणि रो बी ची 40 ग्रॅम, म्हणून आपण ते टाकून घेतलंय बघा. TA अपॉन TB यांच्या व्हॅल्यू इथे आता टाकल्या, इज इक्वल टू 10 अपॉन 40. सो इज इक्वल टू 1 अपॉन 4. सो TA अपॉन TB इज इक्वल टू 1 अपॉन 4. आता तिरकस गुणाकार आणि अशा पद्धतीने. सो TB इज इक्वल टू 4 TB. सो टेम्परेचर ऑफ B is 4 times the temperature of A. This is the answer of this question. So students, in this way this lesson is completed. Thank you.